सगळे मेथी पावडर, हे मेथी पावडर आहे का? हां, ही सुंठ पावडर. तर इथे इतके छान छान पेंडेंट्स आहे, बघू शकता इथे मस्त मस्त. अँटिक मध्ये उद्या अजून आहे सगळे गेले. रोजचं म्हणतो मी, रोज काम पाहिजे आणि हे सुद्धा मिळून तुम्हाला अँटिक ज्वेलरी खूप सुंदर बघू शकता असं आहे. तर गुढीपाडव्याला घालेल मी. हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आज ना मला सगळं घरातलं आवरलं. इव्हन हे सगळं बाकीचं म्हणजे नाही का, झाडून फरची पुसून आणि एक्सरसाइज सगळं झालं. चहा प्यायचा आहे, चहा ठेवेल. आणि काल ना पाणीच नव्हतं आमच्या, म्हणजे खालच्या टाकीमध्ये पाणी होतं, पण मग काल आईन ते तिकडे गेले बॉम्बेला. तर मोटर लावायची विसरून, म्हणजे मोटर मध्ये बटन आहे तर ते कुलूप होतं, त्याची चावीच नव्हती आमच्याकडे, तर पाणीच नव्हतं. तर बाकी मग दुसरं पाणी होतं वापरण्यापुरतं, पण मग भांड्यांना खूप फोर्स लागतो, तुम्हाला बोलली मी डिशवॉशरला. तर मग भांडे मी साचून ठेवले, बघू शकता एवढे भरपूर सारे भांडे आहेत तिथे. ते भांडे सुद्धा लावायचे डिशवॉशरला. त्याच्या आधी म्हटलं चहा ठेवू आणि मस्त चहा पिऊ. आणि मी बर्फाचं ते क्यूब आणलेलं ना, काय म्हणतात ते रोल ऑन, तर ते सुद्धा ठेवलेले छान मस्त. मी बर्फ फिरवते, तर इथे बघू शकता याच्यात मस्त बर्फ ठेवते असं, आणि असं घेते हे करून. खूप छान वाटतं, बघू शकता. ह्या पद्धतीचं असं यूज करायचं असतं. तर नेहमी म्हणजे तुम्ही जर असं रोज केलं ना कंटिन्यू, सकाळचे वगैरे काम आवरल्यानंतर तुम्हाला जमत असेल ह्या पद्धतीचं, तर तुमची स्किन नाही का टाईट राहणार. जे आता 30+ वगैरे अशा एजच्या जे लेडीज असतात ना, त्यांची स्किन कशी खाली अशी म्हणजे खाली अशी काय स्ट्रेच होते, खाली लोंबते. तर त्याच्यासाठी आपल्याला स्किन टाईट पाहिजे. जसं 26-27 किंवा मग 21-22 वयाच्या मुलींसाठी स्किन थोडीशी टाईट पाहिजे. तर त्यासाठी तुम्ही हे बर्फाचं लावू शकता. आणि तुम्हाला ना लवकर रिंकल्स पण येणार नाही, हसताना वगैरे असे रिंकल्स पडणार नाही, म्हणून हे खूप छान आहे आणि खूप बेनिफिट देणार आहे. आईस रोल ऑन खूप मस्त वाटतं. तर मी असं ठेवून देते, पण ठेवून देते, जेव्हा वाटेल तेव्हा मी मस्त करून घेते. कारण मी एकदा ना माझ्याकडे हे नव्हतं ना, तेव्हा मी बाउलमध्ये बर्फ टाकायची, पाणी टाकायची आणि चेहरा डीप करून 2 मिनिट 1 मिनिट असं ठेवायची. पण ती खूप नाकात तोंडात पाणी जायचं आणि सर्दी पण व्हायची, म्हणजे सर्दी पण होण्याची शक्यता असते त्याच्यात. मला तर नाही झाली, पण मी तशी करायची. पण मग ते नाकात पाणी जायचं खूप मला, खूप इकडे तिकडे पाणी पडायचं. हे खूप छान आहे, इझी एकदम. असं रोल करून घ्यायचं असं, खूप मस्त वाटतं आणि सोपं पण आहे एकदम. हो बापरे. तर ह्या पद्धतीचं हे रोल ऑन करते मी. आणि पण तसं ठेवून फ्रीज मध्ये पण मी उभं असं ठेवून देते, इथे फ्रीजर मध्ये त्या साईडला ठेवून देते. तर अशा पद्धतीचं तुम्ही आणून मस्त करू शकता. छान फ्रेश वाटतं आणि चेहरा जास्त ग्लो करायला लागतो. तर ह्या पद्धतीचं नक्की करून बघा, खूप छान तुम्हाला वाटेल आणि फ्रेश पण वाटेल. तर एवढं उन्हाळ्यात तर करू शकता. उन्हाळ्यात खूप गरम होतं, आपण बाहेरून आलो वगैरे, तोंड धुतलं आणि आपण रोल ऑन करू शकतो. खूप मस्त. चला आता चहा ठेवून घेते पटापट. तर माझं घरात बघू शकता सगळं आवडलेलं आहे, पूर्ण क्लीन केलं मी. फरची वगैरे सगळं पुसून काढलेलं आहे. आणि कियारा नुसती मस्ती करते, नुसती खेळण्या काढते, हो ना. आणि तिच्या टेडी सोबत नुसती खेळत बसते, हो ना कियारा. आणि विहान आला आता सकाळी, काल मुंबईला गेले होते आणि आई तिकडेच थांबल्या मुंबईला. आणि इथे बघू शकता मी पूर्ण क्लीन करून. आणि कियारा पण इथेच आहे, ती म्हणते कियारा इथे, हो ना. कियारा काय बघते, काय बघते? पेपा पिग, मोस्ट फेवरेट कार्टून सगळ्या लहान मुलांचं पेपा पिग. चला नको. तर असं घर आवरलेलं आहे,
रूम्स पण आवरून झाले, बाथरूम टॉयलेट क्लीन करून झाले. आणि तुम्ही बघत असेल मी बर्फ चोळलं तर थोडासा फरक जाणवत असेल तुम्हाला. एकदम मस्त फ्रेश आणि छान दिसते, एकदम टाईट स्किन दिसते. आणि तुम्ही नोटीस केलं असेल मला ना इथे पिगमेंटेशन होतं, इथे डाग होते कियारानंतर, तर आता ते थोडे लाईट व्हायला लागले आणि डार्क सर्कल पण जायला लागले थोडे. तर खूप छान वाटतं मला. चला आता चहा पण ठेवलेला आहे बघू शकता इथे. आणि भांडे तुम्हाला दाखवते, भरपूर भांडे अशी एवढं गच्च भरलेलं आहे पूर्ण बेसिन. चला इथे माझा मस्त चहा झालेला आहे घेऊन, तर आता डिशवॉशरला भांडे लावते आणि मग बोलते. चला तर इथे मी डिशवॉशरला आता भांडे लावून देते. चला आधी हे कालचे भांडे आहे ना ते काढून ठेवते. आणि किती छान निघतात बघू शकता एकदम. मला असा स्पेशल एक डिशवॉशरला व्हिडिओ बनवायचा आहे की हे डिशवॉशर मी कितीला घेतलं, कोणत्या कंपनीचं आहे आणि त्याच्यात कोणते भांडे चालतात आणि कोणतं डिटर्जंट वापरते, कोणतं लिक्विड वापरते, काय काळजी घ्यावी लागते. तर ते सगळं मी डिटेल्स ना एक व्हिडिओ पूर्ण बनवेल एक दिवस. मला वेळच भेटत नाही त्याच्यामुळे मग ते बनतच नाही. तर एक दिवस मी बनवेल तुमच्यासाठी. तर आता इथे आवरलेलं आहे मी मस्त. आणि आता चाललो आम्ही डीमार्टला. आणि विहान त्यांना घेऊन चाललो कारण आई नाही ना घरी. आई असल्या की त्यांना आम्ही इथेच ठेवतो, पण आता आई तिकडे मुंबईला आहे. तर म्हणून मग विहान कियाराला सोबत घेऊन चाललो. तर असंच थोडंसं काम आहे तिथे. आणि इथे आवरलेले संध्याकाळचं मस्त वातावरण झालंय बघू शकता बाहेर. तर आता वाजले आहेत संध्याकाळचे 7 वाजले. तर चला. आणि मी इथे मस्त अशी असं टॉप घातलेला आहे छान, खूप कधीचा घातलाच नाही आणि आज मस्त घातला येल्लो. तर आता आम्ही आमच्या जवळच्या मार्टमध्ये आलो. तर हे घ्यायचं होतं पीनट बटर. तर इथे भेटलेलं आहे. म्हटलं जवळ जाऊ, उशीर पण होईल डीमार्टला खूप लांब, त्याच्यामुळे मग हे घेतलेलं आहे बघू शकता. मेथी पावडर, मेथी पावडर आहे का? हां, ही सुंठ पावडर, दालचिनी, कोको पावडर, हां, लवंग पावडर, काली मिरी, म्हणजे सगळे भेटतात. कढीपत्ता पावडर सुद्धा भेटते इथे.
ए म्हणजे हा तर ना आम्ही जवळच्याच मार्टमध्ये गेलो होतो आणि काही वस्तू घेतल्या. आता कियारा वियाना ना महाजन गार्डनमध्ये घेऊन चाललो, कारण खूप दिवस गेलोच नाही त्यांना घेऊन. म्हटलं आता कियारा वियाना आहे तर मस्त खेळतील, तिथे एन्जॉय करतील आणि मग घरी येऊ. तर तिकडे चाललोय आता. हे काय एवढा एक अर्धा रोड खाऊ. बंद आहे अरे, बंद आहे. दाखव आज कसं काय बंद आहे? हा ना, हे का बरं बंद आहे? आहे तर नाव पण टाकलंय, टाकून टाकलं. मग ते बंद झालं काय? आचारचं इथं महाजन गार्डन ना. तर आम्ही आलो तर तुम्ही बघितलं असेल बंद आहे गार्डन. तर तेच काही खरं नाही, एवढं आलं म्हटलं मुलांना घेऊन मस्त त्यांना खेळू देऊ थोडंसं, पण बंद आहे का बरं काय माहिती, का बरं बंद आहे ते माहिती आहे. आता काम चालू असेल मला नाही. तर ते बोर्ड्सनं टाकलेलं होतं, काहीतरी काम चालू असेल मध्ये. तर ते तर इथे खूप छान छान पेंडेंट्स वगैरे आहे, बघू शकता. आणि इथे ना मंगळसूत्र पण आहे मस्त. तर इथे इतके छान छान पेंडेंट्स आहे, बघू शकता इथे मस्त मस्त. अँटिक मध्ये उद्या अजून सगळे गेले. हे बच्चा अँटिक ना सगळे गेले. उद्या जाऊ परवा येईल नवीन. मस्त आहे, भारी भारी. रोजच्यासाठी सुद्धा रोजच्यासाठी मोठे मोठे डायमंड भेटून बसले. हे बघ लॅम्प सारखं आहे, बघ बघ ना. हो ना, थांब ना, मला दाखव काय. हे बघ मोठे डायमंड दिसलेले दोन दोन. भेटून जाईल ना चेन. छान दिसतात ना. मम्मी ना? एंजलची पण आहे, एंजल. हे घेते. मम्मी एंजलची पण झुमके एकदम हलके, असं वाटतं जड आहे पण इतकं हलके ना. आणि याच्यामध्ये ते हॅलो. हां, तर इथे हे घेतलेलं आहे मी मंगळसूत्र. तर हे धनुचं होतं, तर ह्याचं घेतलेलं आहे. आणि त्याचे म्हणजे? मला इयरिंग्स पण मिळतील. म्हणजे? तर बघू शकता, असं मस्त अहोचं घेतलेलं आहे मी, खूप छान मिळालं मला. आणि हे कानातले घेतले, भारी आहे, एकदम मस्त आहे. आणि मस्त छान छान पेंडेंट मला रिजनेबल प्राईसमध्ये मिळतील. इथे मस्त बघू शकता, इतकी मस्त मस्त पेंडेंट आहे. आणि जसं पाहिजे इव्हिलाय, नंतर मग PTF वगैरे सगळंच मस्त छान छान. तर हे द्या ना पॅक करून. आणि हे अँटिक ज्वेलरी
तर इथे तुम्ही येऊ शकता. मृणाली अँटिक ज्वेलरी खूप छान छान डिझाईन आहे. तर बघू शकता इथे अशी डिझाईन्स आहे. आणि तुम्हाला हे पण मिळतील पेंडेंट वगैरे. आणि हे सुद्धा मिळतील तुम्हाला अँटिक ज्वेलरी बघू शकता. आणि फॅन्सी ज्वेलरी पण आहे त्यांच्याकडे मस्त. आणि एकदम स्वस्त मिळून जाईल तुम्हाला इथे छान छान. तर मस्त इथे मी घेतलेलं आहे छानपैकी मस्त. मला छान वाटलं आणि एकदम कोपऱ्यामध्ये दुकान आहे, दिसत नाही ते बाहेर. तर मस्त आहे. चला तर आता आम्ही चाललेलो आहे हँकी कॉर्नर आहे ना त्या रस्त्याने गंगेवरून. तर इथे तर अलंकार आहे, तुम्हाला माहिती सगळ्यांनाच माहिती नाशिककरांना. तर इतकी गर्दी असते नेहमी इथे. तर तेच बघत चालली. इतके छान छान ड्रेसेस कुर्तीज वगैरे आलेली आहे. म्हणजे आपण जस्ट सणाला वगैरे पटकन घालायची आहे ना. तर मस्त छान आणि रिजनेबल प्राइसमध्ये मिळतात कुर्ती वगैरे. जसं स्ट्रीट मार्केटमध्ये कसे मुंबईला वगैरे त्याच पद्धतीने इथे पण भेटतात नाशिकला. तर इथे सगळेच दुकानांत भरपूर गर्दी असते, जशी यात्राच असते. बघू शकता एवढी गर्दी आहे. गाडी सुद्धा काढायला असं एकदम हे होऊन जातं. तर बघू शकता कुर्ती, पंजाबी ड्रेसेस, इतके छान छान सुंदर सुंदर ड्रेसेस होते. नंतर मी बघत होती म्हणलं हळदीला काहीतरी असं सिम्पलच इथूनच घ्यावं गुड्डीच्या हळदीला. तर बघेल आता. तर आज मी ना गुढीपाडवी आणि निमित्त मस्त छान मंगळसूत्र घेतलेलं आहे. ते घरी गेल्यानंतर तुम्हाला दाखवतेच. खूप भारी भेटलेलं आहे मला. मी तसं बघितलेलं सिटी सेंटर मॉलला, पण ती साईज खूप छोटी होती पेंडेंटची. पण ही साईज मला मीडियम मस्त छान मिळालेली आहे. तर मी तुम्हाला घरी गेल्यानंतर दाखवतेच. तर बघू शकता ना किती गर्दी बघा. इथे मिस आहे ना ती दुकान, तिथे सगळ्या गोष्टी मिळतात, नेल आर्ट्स वगैरे ते तिथूनच मी घेते. आणि ब्लाऊज बघू शकता किती छान आहे रेडीमेड. वा. आणि हे शेजारचं मिस दुकान आहे, तिथे सुंदर सुंदर पर्स वगैरे सगळंच मिळून जातं. मेकअप, पर्स, नेल आर्ट्स वगैरे सगळं. आणि नंतर पुढे गेल्यानंतर बाकीच्या गोष्टी म्हणजे छान छान मिळतात इथे. तर तेच म्हटलं चला तुम्हाला दाखवू. आणि मी पण बघते, मला पण बघायला खूप आवडतं हे ड्रेसेस वगैरे सगळं असं बघायला. तर बघू शकता मस्त छान छान कुर्ती, त्याच्यासोबत पॅन्ट सुद्धा आहेत. त्याला मॅचिंग सिगरेट पॅन्ट असतात ना त्या आहेत. तर आता इथे अनुराधा आहे, तिथे तर मी नेहमी जावी, तुम्हाला माहितीच आहे ज्वेलरी वगैरे घेण्यासाठी, अँटिक ज्वेलरी काही. तर मी आता मागे गेलेली ना दुकानामध्ये. आता मी जिथून मंगळसूत्र घेतात तिथे पण सुंदर सुंदर ज्वेलरी, कानातले वगैरे सगळं आहे. तर भारी आहे मृणाल काय आर्ट ज्वेलरी. तर आता आम्ही इथून चाललेलो आहे. घरी आलो आणि भाज्या पण घेऊन आली मी. बघू शकते की मिरची आणि गव्हाच्या शेंगा मला तर खूपच आवडता. गव्हाच्या शेंगा आणलेल्या आहे. तर त्या दिवशी आणलेल्या त्या संपून गेल्या, तर मग ह्या आणल्या. आणि मेथीची भाजी आणली मस्त. बघू शकता ताजी ताजी, पण 40 रुपयाला जोडी मिळाली ही मेथीची. तर तेच डीमार्टला जायचं होतं, पण मग ना कॅन्सल केलं, कारण डीमार्टला खूप लांब झालं असतं आम्हाला. आणि मुलांना ना महाजन गार्डनला पण न्यायचं होतं, पण ते बंद असल्यामुळे मग आम्ही मस्त गंगेवरून वासी इकडून तिकडून फिरून मस्त आलो, भाजीपाला घेऊन आलो. आणि एक ठिकाणी गेली, कोणतं ठिकाण असेल ते आता मला ती गल्ली माहिती, म्हणजे ते जर मी हे करून एक्झॅक्ट पत्ता आहे ना तो तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच. मी ज्या शॉपमध्ये गेली ती खूप छान नेकलेस आणि एकदम कमी रिजनेबल प्राइस मध्ये मिळाले. तर मी असा नेकलेस आहे ना इंस्टाग्रामवरच बघितलेला, तर तो घेतलेला आहे. नेकलेस नाही म्हणजे मंगळसूत्र घेतलेला आहे, खूप मस्त आहे. बघू शकता असं तुम्हाला दाखवलं मी खूप कधीची शोधत होती. आणि इयरिंग्स पण घेतलेले आहे, मस्त घालून बघितल्या मी, एकदम स्वस्त 50 रुपयाला. आणि इथं असे इयरिंग्स खूप महाग भेटतात. आपण याच्यावर ऑनलाईन वगैरे बघितले तरी खूप महाग भेटतात, 100 वगैरे. तर मी घेतलेला आहे. बघू शकता आहोचं मंगळसूत्र ट्रेंडिंग आहे, मस्त खूप सुंदर आहे. बघू शकता असं आहे. तर गुढीपाडव्याला घालेल मी. तर कसं गुढीपाडव्याला ना आम्ही गुढी तर नाही उभारणार, कारण तुम्हाला माहिती आहे की माझे सासरे गेले आता नुकतेच 2 महिने झाले. फक्त मी स्वयंपाक करेल गुढीपाडव्यासाठी. म्हणजे काय झालं आपलं
वरण भात खीर आणि मांडे मी सांगितलेले आहेत, म्हणजे त्या मावशींना आता त्या दिवशीच भेटतील आपल्याला, तर मांडे वगैरे भेटतील. तर मग असं करणार आहे आणि मस्त गुढीपाडव्याचं नैवेद्य दाखवणार देवाला. तर असं तर बघू शकता किती छान मस्त मंगळसूत्र आहे, मस्त छान आहे एकदम. तर आता घालून बघते बरं एकदा कसं दिसतं. क्वालिटी पण एकदम मस्त आहे बघू शकता आणि एकदम ट्रेंडिंग आहे आता असं. तर बघू शकता अहोचं मंगळसूत्र कसं वाटलं ते नक्की सांगा. मला तर खूप आवडलं. आणि हे माझं आधीच घातलेलं फॅन्सी जीन्सवर तर हे असेच चालतात असे. हे मंगळसूत्र हा ना सगळ्यांना खूप आवडतं. माझं जिथे पण गेलं ना तिथे विचारतात हे की कुठून घेतलं, तर खूप मस्त आहे बघू शकता पेंडेंट. आणि आता हे अहोचं घेतलेलं आहे ते सुद्धा भारी एकदम मस्त आहे. तर असं अहोचं मंगळसूत्र कसं वाटलं ते नक्की सांगा. आणि मी देईल पत्ता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कुठे. तर ह्या पद्धतीचं तुम्हाला मस्त काठपदराच्या साडी किंवा असं पण मी जीन्सवर वगैरे वेअर करू शकता. बघू शकता खूप सुंदर मिळतात तिथे, छान ज्वेलरी मिळते, म्हणजे कानातले नंतर आपले नेकलेस वगैरे खूप रिझनेबल प्राइस मध्ये मिळतात. तर तेच आणि तर गेलो तो डीमार्टला, म्हणजे डीमार्टला जायचं होतं आम्हाला घरातल्या काही वस्तू आणायला वगैरे. पण मग नंतर मग असंच गेलो ना गंगेकडे जाताना वगैरे तिकडून त्या साईडने गेलो. तर तिथे मग मला बाहेर म्हणजे असं दिसलं नाव की फॅन्सी मंगळसूत्र वगैरे नेकलेस. मग ते मध्ये एकदम बाहेरून दिसतच नाही दुकान, एकदम मध्ये. तर मग तिथे मस्त छान छान मला असं भेटलेलं आहे बघू शकता. चला आता ना मी आवडते पटकन चेंज करते आणि त्याच्यानंतर बोलतेच. आता स्वयंपाक करते पटापट. आणि हे पूर्ण पसारा बघू शकता भाज्यांचा तो आवरून देते. आणि लसूण पण काढले जातो पण आता ना ठेवून देते साईडला. आणि याच्यात मी इथलेच आमच्या जवळच्या मार्टमध्ये गेलो, तिथं पीनट बटर वगैरे आणायचं होतं वैभवसाठी पीनट बटर आणि सोया चंक्स वगैरे कधी मध्ये नाही कसं भाजी वगैरे काही सॅलेड वगैरे करण्यासाठी सोया चंक्स अशाच गोष्टी घेऊन आली. मॅगी विहांसाठी पास्ता वगैरे. तर अशा गोष्टी आणलेल्या आहे फक्त. त्या ग्रोसरी जवळच आहे ग्रोसरी स्टोर मार्ट आहे छोटं, तर तिथे सगळं भेटून जातं जसं आपलं रिलायन्सला वगैरे. तुम्ही बघितलं असेल मी तुम्हाला मस्त दाखवलं मंगळसूत्र वगैरे. तर आता तेच स्वयंपाक झाला होता, पटकन तर स्वयंपाक केला, सिंपल केलेलं वरण भात आणि भाजीच केलेली आणि मस्त जेवण झालं आणि इतके आवरलं माझं. आणि तेच झोप लागलेली खूप पण दमलो. तर तेच गुढीपाडव्याची तयारी करायची आहे, म्हणजे झाडायचं वगैरे. आता झाडून ठेवणार, उद्या डायरेक्ट फरची पुसणार. तर असा होता माझा पूर्ण ब्लॉग. तुम्हाला कसा वाटला? गुढीपाडव्याची थोडीशी ग्रोसरी शॉपिंग केली, खीरचं वगैरे काय असेल ते घेतलेलं आहे, बाकीचं मग ज्या लागणाऱ्या गोष्टी. आणि मस्त मला मंगळसूत्र सुद्धा मिळालं अहोचं. तर कसं वाटलं ते नक्की सांगा, नक्की कमेंट करा की तुम्हाला कसं वाटलं ते मंगळसूत्र. तर व्हिडिओ इथेच एंड करते. तर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.